हॅलो एव्हरीबडी, मी डॉक्टर निशिकांत जाधव पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं वेलकम करते आपल्या समथिंग फ्रॉम माय इंडिया मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आपले बरेच दिवसापासून मिनी ब्लॉग वगैरे येत आहेत आणि खूप दिवसांनी आपण आज एक मोठा ब्लॉग करणार आहे, कारण मी एका स्पेशल प्लेसवर चालले आहे। तर मी कुठे चालली आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल, सो स्टे ट्यून। संडे असल्यामुळे जेवण आणि थोडासा आराम करून आम्ही तयार झालो। इथून ठाण्याला जाताना बरीच गर्दी लागली आणि तिथून घाटकोपरला जाऊन आपण आता मेट्रोनी अंधेरीला जाणार आहोत। मेट्रोनी प्रवास करण्याची ही माझी सेकंड टाइम असेल। बरीच मोठी प्रोसिजर फॉलो करून आम्ही वरती गेलो आणि ॲज युजल लोकलसारखी इथे गर्दी नाही आहे, सिस्टमॅटिक होतं सगळं, लाईननी वगैरे लोक जात होते, त्यामुळे टेन्शन नाही आलं। नाहीतर लोकलमध्ये चढताना थोडीशी धडकी भरलेली असते मला। सो अशा प्रकारे घाटकोपरवरून आम्ही मेट्रो पकडून अंधेरीला जाणार आहोत। आम्हाला आधी जागा नव्हती, बऱ्यापैकी गर्दी होती मेट्रोमध्ये, पण 2 स्टेशन कमी असताना बसायला वगैरे छान जागा भेटली। आणि आता आपण पोहोचलेलो आहोत अंधेरी स्टेशनवर। तिथून आपण ऑटो केली आणि ऑटोमध्ये जेव्हा आम्ही बसलो तेव्हा आम्हाला मस्तपैकी ह्या हस्कीचं दर्शन झालं। आणि त्याच्यानंतर आता आपण पोहोचलेलो आहोत जुहू बीचवर येऊन। ॲक्च्युली आम्हाला सनसेट बघायचा होता, पण आम्ही बऱ्यापैकी लवकर आलो होतो आणि खूप जास्त गरमी होती, म्हणजे का गरमी चालू झाली आहे हे आपल्याला सगळ्यांना कळतच आहे, पण खूप मस्त वाटत होतं इथे। पण एवढी गर्दी एक्सपेक्ट केली नव्हती की इतकी जास्त गर्दी असेल, म्हणजे मुंबई आहे, जिथं जाऊ तिथे गर्दी असणार, दॅट आय नो, पण ही जरा जास्तच गर्दी झाली असं वाटलं मला। मग थोडाफार इकडं तिकडं फिरलो वगैरे, खाल्लं पिल्लं, मजा केली, गप्पा मारल्या, लोकांना ऑब्झर्व केलं, थोडेसे छान छान फोटोज आम्ही क्लिक केले अँड इकडचा तिकडचा परिसर बघत होतो। प्रत्येक जण आपापल्या विश्वात आहे आणि बरेच सारे ब्लॉगर दिसले मला, तुम्हाला सांगते खूप लोक होते जे फोटोज व्हिडिओज क्लिक करत होते। आणि हे चालू आहे एरोप्लेन, भारी वाटत होतं। आणि थोड्याच वेळात सनसेटचा टाईम झाला, मस्तपैकी भेळ खात खात आम्ही सनसेटचं दर्शन केलं। आणि खूप लोक बोलायचे की जुहू बीचवरून खूप छान सनसेट दिसतो, त्याचं एक जिवंत उदाहरण आम्ही बघून आलो आणि खरंच खूप मस्त आणि प्रसन्न वाटलं। आणि त्याच्यानंतर आम्ही चालत 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 रस्ता शोधत निघालेलो आहोत आपल्या जुहूच्या इस्कॉन टेम्पलमध्ये। आणि एक 10-15 मिनटं चालल्यानंतर आम्ही इथे येऊन पोचलो। इथे बऱ्यापैकी गर्दी होतीच आणि आम्ही एकदम पीक पॉईंटला, म्हणजे लाईक 7 ते 8च्या दरम्यान आलो होतो, त्यामुळे आम्हाला आरती वगैरे सुद्धा भेटली आहे। अशा ठिकाणी खरंच गेलं पाहिजे जर तुम्हाला तुमचं मन शांत करायचं असेल, तुम्ही खूप जास्त व्यथित झाला असाल किंवा आपला कधी कधी पूर्ण आठवडा टेन्शनमध्ये जातो, कामाचं टेन्शन असतं, काही पर्सनल गोष्टींचं टेन्शन असतं। मग अशा वेळी स्वतःला आणि आपल्या डोक्याला शांत करण्यासाठी मला असं वाटतं की अशा ज्या स्पिरिच्युअल जागा असतात जिथे खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं, तिथे आपण गेलं पाहिजे। तिथे जाऊन फक्त 1 तास शांत बसा, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर भेटतील, तुम्ही स्वतःला खूप शांत करूनच बाहेर येतात। आणि इथे फोन वगैरे अलाउड नाही आहेत, त्यामुळे जास्त व्हिडिओ शूट वगैरे करता नाही आलं आपल्याला। तरी जेवढं जमेल तेवढं राधाकृष्णांच्या मूर्तीचं ट्राय करण्याचा प्रयत्न मी करत होते, पण नाही जमलं मला। मस्तपैकी सगळे एन्जॉय करत होते, आरती, सेवा। इथे ॲक्च्युली मी स्क्रीनवर थोडंसं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मूर्ती आपली राधाकृष्णाची। राधे 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 राधे, खूप प्रसन्न वाटलं। आणि आपलं जे यूथ आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात इस्कॉन टेम्पलमध्ये दिसलं, ते बघून तर खरंच खूप भारी वाटलं।
कसं वाटलं तुम्हाला? नक्कीच छान वाटलंच असेल. तर नक्की तुम्हीही ह्या जागेला भेट द्या जर तुम्ही इथे गेलेला नसाल तर. त्याच्यानंतर आम्ही थोडं बाहेरून बघितलं टेम्पल, मग प्रसाद वगैरे घेतला आणि परत आपल्या वाटेला निघालो. इथे समोरच बाहेर मुक्तेश्वर मंदिर आहे ते सुद्धा बघितलं आणि त्यानंतर आम्ही अंधेरीची बस पकडली. अंधेरीला पोचलो. तिथे जाऊन मस्तपैकी आम्हाला मोकळी ट्रेन भेटली. कॅन यू इमॅजिन, आम्हाला मोकळी ट्रेन भेटली की आम्ही झोपूनही जाऊ शकत होतो, पण आम्ही बसूनच गेलो. आणि त्याच्यानंतर दादरवरून ठाण्याला जाताना जी ट्रेन भेटली ती भयंकर गर्दीची होती. मस्तपैकी जेवण करून झोपी गेलो. सो लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब.